हस्तलिखिते म्हणजे केवळ कागदांचे गठ्ठे नसून ती आपली अखंड ज्ञान परंपरा आहे. विज्ञानापासून साहित्यापर्यंत आणि कलेपासून तंत्रज्ञानापर्यंतचा प्रत्येक धागा हा हस्तलिखितांनी घट्ट विणून ठेवलाय. हा समृद्ध वारसा आपल्याला वर्तमानात केवळ आपल्या भूतकाळाची ओळख करून देत नाही, तर भविष्यामधील संशोधनासाठी एक भक्कम पायाही उपलब्ध करून देतो. तर अशा हस्तलिखितांविषयीची एक आगळीवेगळी योजना केंद्र सरकारने सुरू केली. हिचं नाव आहे ज्ञान भारत. ही योजना काय आहे आणि ह्या योजनेमध्ये आपण कसे सहभागी होऊ शकतो जाणून घेऊया ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. वैयक्तिक संग्रहातली किंवा वाचनालय, मंदिरं, संशोधन संस्था यांच्या संग्रहातली किमान 75 वर्ष जुनी कुठल्याही भाषेतली किंवा लिपीमधली हस्तलिखितं ज्ञान भारत आमच्या मोबाईल ॲपवर नोंदणी करणं असं या अभियानाचं स्वरूप आहे. त्यामध्ये सर्वांनीच साथ देणं अपेक्षित आहे. ज्ञान भारत आमच्या वेबसाईटवर हे ॲप उपलब्ध आहे आणि कोणीही व्यक्ती त्यामध्ये लॉग इन करून हस्तलिखिताची माहिती भरू शकतात, अशी माहिती मराठी भाषा विभाग सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी दिली. सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ज्ञान भारतम हा एक महत्त्वाचा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये सुद्धा सांस्कृतिक कार्य विभाग ज्ञान भारतम या प्रकल्पाचं काम मोठ्या उत्साहाने हाती घेऊन पुढे नेत आहे. काय आहे हा ज्ञान भारतम प्रकल्प? ज्ञान भारतम मध्ये अपेक्षित असं आहे की एक मोबाईल ॲप तयार करण्यात आलेलं आहे. हे मोबाईल ॲप ज्ञान भारतमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि प्ले स्टोअरवरती सुद्धा उपलब्ध आहे. कोणीही ते डाउनलोड करू शकतो. या ॲपमध्ये आपल्या माहितीतल्या जुन्या हस्तलिखितांची माहिती आपल्याला नोंद करायची आहे. हस्तलिखित म्हणजे काय? तर साधारण 75 वर्षापूर्वी ज्या काही पूर्वीच्या काळापासून लिहिली गेलेली, हाताने लिहिलेली अशी जी काही मॅन्युस्क्रिप्ट्स आपण ज्याला म्हणतो, पोथ्या आपण ज्याला म्हणतो किंवा पुस्तकं असतील, फक्त ती छापील स्वरूपातली नको, अशा सगळ्या मॅन्युस्क्रिप्टचं रजिस्ट्रेशन आपल्याला या मोबाईल ॲपवरती करायचं आहे. अतिशय सोपं आणि वापरायला सुलभ असं हे ॲप आहे. माझं असं आवाहन आहे की अनेक संस्थांकडे, संशोधन संस्था असतील, वाचनालय असतील किंवा वस्तुसंग्रहालय असतील आणि अगदी वैयक्तिक संग्रहामध्ये सुद्धा काही हस्तलिखितं असू शकतात. आपल्याकडे एक जरी हस्तलिखित असेल तरी त्या हस्तलिखिताची नोंदणी आपण या मोबाईल ॲपवरती करावी असं माझं आवाहन असेल. मानवी संस्कृतीचा इतिहास हा प्रामुख्यानं ज्ञानाच्या हस्तांतरणाचा इतिहास आहे. आज आपण ज्या सहजतेनं कागदावर लिहितो किंवा डिजिटल स्वरूपात माहिती साठवतो, तशी सुविधा प्राचीन काळी उपलब्ध नव्हती. तरीही आपल्या पूर्वजांनी अत्यंत कल्पकतेनं निसर्गातल्या विविध साधनांचा वापर करून आपले विचार आणि संशोधन चिरंतन केले. हस्तलिखितांच्या स्वरूपाचा आणि माध्यमांचा अभ्यास करणं म्हणजे मानवी बुद्धिमत्तेच्या प्रगतीचा प्रवास न्याहाळण्यासारखे आहे. केंद्र शासनाच्या ज्ञान भारतम या आगळ्या वेगळ्या प्रकल्पाविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. हा जो ज्ञान भारतम प्रकल्प आहे, या प्रकल्पांतर्गत भारतीय ज्ञान जे आज हस्तलिखितांमध्ये दडलेलं आहे, या हस्तलिखितांमधल्या दडलेल्या या भारतीय ज्ञानाला एका कॉमन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आणण्याचं काम हा ज्ञान भारत प्रकल्प करणार आहे. भारताला ज्ञानाची फार मोठी परंपरा लाभलेली आहे आणि हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान, पारंपरिक ज्ञान हस्तलिखितांच्या मार्फत पिढ्यानपिढ्या पुढच्या पिढीकडे येत राहिलेलं आहे. पण आज रोजी अशी बरीचशी हस्तलिखिते आहेत की ती हस्तलिखिते कुठेतरी मंदिरांमध्ये, मठांमध्ये किंवा वैयक्तिक संग्रहांमध्ये पडून आहेत आणि त्यामुळे या हस्तलिखितांचा म्हणावा तसा अभ्यास झालेला नाही. तर या हस्तलिखितांचा अभ्यास व्हावा, संशोधकांपर्यंत ते पोहोचावं म्हणून आणि हे सगळं एका कॉमन प्लॅटफॉर्मवरती यावं म्हणून हा ज्ञान भारतम नावाचा प्रकल्प
केंद्र सरकारने चालू केलेला आहे. या ज्ञान भारतम प्रकल्पामध्ये 3 टप्पे असणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये सर्वेक्षण होणार आहे या हस्तलिखितांचं. दुसऱ्या टप्प्यामध्ये या हस्तलिखितांचं डिजिटायझेशन होणार आहे. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये ही जी हस्तलिखित आहेत या हस्तलिखितांचं कॉन्झर्वेशन म्हणजेच जतन व संवर्धन होणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की ही जी हस्तलिखित आहेत ही हस्तलिखितं ज्या धारकाकडे आहेत त्या धारकाकडेच राहणार आहेत. म्हणजे हस्तलिखिताची मालकी हस्तांतरित होणार नाही किंवा ती हस्तलिखितं आपल्याकडून कोणीही घेणार नाही. फक्त या हस्तलिखितांमधलं जे ज्ञान आहे ते घेतलं जाणार आहे आणि ते कॉमन प्लॅटफॉर्मवर आणलं जाणार आहे. म्हणजेच या हस्तलिखितांचं डिजिटायझेशन करून ही डिजिटाइज्ड इमेज फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट घेणार आहे. आता या मुळात हे हस्तलिखित म्हणजे काय हे बघूया. या हस्तलिखितची एक सोपी व्याख्या अशी करता येईल की जे हस्तलिखित 75 वर्ष जुनं आहे आणि ज्या हस्तलिखितामधून पारंपरिक ज्ञान प्रसूत होतं. म्हणजे पारंपरिक ज्ञान म्हणजे कुठल्या विषयाविषयी तर साधारण धार्मिक ज्ञान असेल, खगोलशास्त्र असेल, तत्वज्ञान असेल, आयुर्वेद असेल, योगा असेल, नृत्यशास्त्र असेल, नाट्यशास्त्र असेल, अशा प्रकारचं जे आपल्या पूर्वजांनी ज्ञानाचं संचित आहे ते लिहून ठेवलेलं आहे. आणि ह्या लिहून ठेवलेल्या ज्ञानाचं आपण आता या हस्तलिखितांचं डिजिटायझेशन करत आहोत. ज्ञान भारतम योजनेच्या पहिल्या टप्प्यात हस्तलिखितांचा शोध घेतला जात आहे. यामध्ये केवळ संस्कृत ग्रंथांचा समावेश नाही तर प्राकृत, पाली, मोडी, तमिळ, शारदा यांसारख्या अनेक भारतीय भाषा आणि लिपींमधील ज्ञानाचा समावेश होतो. त्यासाठी सध्या दुर्गम भागा, मंदिरांच्या तळघरांमध्ये, जुन्या वाड्यांमध्ये आणि मठांमध्ये असलेल्या हस्तलिखितांचे सर्वेक्षण केलं जात आहे. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे 16 मार्च 2026 पासून या देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वेक्षणाच्या माध्यमातून आजवर 4,68,000 इतकी हस्तलिखितं मिळालेली आहेत आणि अजूनही हा सर्वे चालू आहे. हा सर्वे आपण कसा करतो तर यासाठी एक ॲप डेव्हलप केलेलं आहे. ज्ञान भारतम या नावाने हे ॲप आहे, ज्याला इंग्लिशमध्ये ज्ञान भारतम असे स्पेल आउट केलं जातं, GYAMBHARATAM. हे ज्ञान भारतम ॲप जे आहे हे ॲपल युजर्ससाठी, अँड्रॉइड युजर्ससाठी अवेलेबल आहे. ॲपल युजर्ससाठी ते ॲप स्टोअरवरती आणि अँड्रॉइड युजर्ससाठी ते गुगल प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. हे ॲप आपण डाउनलोड करायचं आणि या ॲपमध्ये एक जुजबी माहिती भरायचं आहे. काय माहिती भरायचं आहे तर यामध्ये आपलं नाव, आपला नंबर, आपला इंडिव्हिज्युअल असाल तर आपलं संग्राहकाचं नाव येणार नाही, पण काही संस्था असेल तर संस्थेचं नाव, पत्ता आणि आपल्याकडे किती मॅन्युस्क्रिप्ट आहेत, आपल्याकडे किती हस्तलिखित आहेत त्यांची संख्या येईल. त्या हस्तलिखितांची लँग्वेज कुठली आहे, भाषा कुठली आहे, त्याची स्क्रिप्ट कुठली आहे आणि त्यानंतर यामध्ये या हस्तलिखिताचे 3 ते 4 फोटो अपलोड करायचे आणि त्यानंतर सबमिट करायचं. एवढं सोपं ॲप्लिकेशन आहे. या ॲपमध्ये कोणीही माहिती भरू शकतो. ज्यांच्याकडे हस्तलिखित आहे किंवा ज्यांना हस्तलिखिताची माहिती आहे असे कोणीही यामध्ये माहिती भरू शकतात. हस्तलिखितांची माहिती नोंदवण्यासाठी ज्ञान भारत मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपद्वारे नागरिक स्वतःहून माहिती देऊ शकतात. महाराष्ट्रात पुराभिलेखागार संचालनालय आणि राज्य मराठी विकास संस्था या मोहिमेसाठी समन्वयक म्हणून काम करत आहेत. आपण सगळ्यांनी या योजनेत सहभागी होत ज्ञानभारतम.com या संकेतस्थळावर माहिती जास्तीत जास्त कशी भरली जाईल हे पाहूया.